आता बातमी आहे कोल्हापुरातून। राज्यातल्या यंत्रमाग धारकांसमोर दरवाढीचं मोठं संकट उभं राहिलंय। वीज वितरण कंपनीकडे अनेकदा मागणी करूनही दरवाढ रद्द करण्यात न आल्यानं इचलकरंजी शहरातील संतापलेल्या यंत्रमाग धारकांनी गुरुवारपासून 5 दिवसांचा बंद पुकारलाय। त्यामुळे इचलकरंजीतील कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे। दुष्काळात 13वा महिना अशी यंत्रमाग धारकांची अवस्था झाली आहे। सूत दरात झालेल्या घसरणी यंत्रमाग धारकांची परिस्थिती बिकट झाली आहे। यंत्रमाग धारकांना यापूर्वी ₹1.30 दराने मिळणारी वीज आता ₹4.20 इतक्या दराने मिळते। परिणामी दर महिन्याला येणाऱ्या बिलात दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे। या वीज दराच्या विरोधात इचलकरंजी शहरातले साधे लूमधारक आणि ऑटो लूमधारकांनी आजपासून 5 दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। अवाजवी आणि अन्यायी दरवाढ केलेली आहे। ही दरवाढ जर त्यांनी रद्द केली नाही तर धोका असा आहे पुढे की इचलकरंजी सोडून शहर परिसर व राज्यातील सर्व यंत्रमाग हे परराज्यात म्हणजे महाराष्ट्र सोडून जे लगतचे राज्य आहेत, उदाहरणार्थ कर्नाटक, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात अशा राज्यात ते स्थलांतरित होतील। यंत्रमाग धारकांच्या या निर्णयामुळे इचलकरंजीतील 60 ते 70 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। 60,000 कामगारांच्या हाताला काम नाही, त्यामुळे हातावरच पोट असणाऱ्या कामगारांची अवस्था बिकट झाली। राज्य सरकारने या प्रकरणी मंत्री समिती नियुक्त केली आहे, पण त्या मंत्री समितीची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत। त्यामुळे या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनेने दिला आहे। यंत्रमाग कामगार आहेत की त्यांचा रोजगार हा पूर्णपणे कामावर गेल्यामुळे चालतो आणि त्यांचा जो कौटुंबिक खर्च आहे तो पूर्णपणे काम चालू झाल्यानंतर, काम केल्यानंतर, पगार मिळाल्यानंतरच भागू शकतो। पण आज व्यापाऱ्यांनी आणि कारखानदारांनी बंद ठेवल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। विधानसभेच्या तोंडावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड तीव्र आणि प्रचंड उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि विधानसभेमध्ये हंगामा होईल, विधानसभा चालणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये करणार आहोत। यंत्रमाग धारकांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळतोय। राज्य सरकारनं तात्काळ वीज दरवाढ रद्द करून यंत्रमाग धारक आणि उद्योजकांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये। राजकारण्यांना लागणारा पैसा ग्राहकांनी किती दिवस खिशातून द्यावा हा साधा प्रश्न आहे आणि म्हणून या दरवाढीला आमचा विरोध आहे आणि जोपर्यंत दरवाढ मागे घेणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील। मिनी मँचेस्टर अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजी शहरातल्या वस्त्रोद्योगाला मंदीमुळे आधीच घरघर लागली। त्यात वीज दरवाढ झाल्यामुळे हा उद्योग तरणार तरी कसा असा गहन प्रश्न निर्माण झालाय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।